मध्ये सांगतात, हे देवा, एकदा का माझं मन तुझं नामचिंतन करायला लागलं की मग माझ्या मनाला सुद्धा एक वरदान दे की हे माझं मन शेवटपर्यंत तुझ्या चरणाशी राहिलं पाहिजे. का? कारण या मनाने चांगल्या चांगल्यांचं वाटोळं केलंय, म्हणून देवा हे मन शेवटपर्यंत ताब्यात राहिलं पाहिजे असं वरदान मला दे. का? कारण या मनाने कित्येकांचं वाटोळं केलंय. मग याची उदाहरणं द्यायची म्हटलं तर इंद्रा पडली बघ, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला झाडा भूषणाचा. हे झालं ते फक्त या मनामुळे झालं. म्हणून देवा शेवटपर्यंत हे मन माझ्या ताब्यात राहू दे, एवढंच वरदान मला दे. बाकी देवा तुझ्याकडे काही मागणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, आयुष्यात आल्यानंतर फक्त त्या देवाचे नामचिंतन तुमच्या कामामध्ये घेतलं तरी चालेल, पण ते घेत राहा. कारण इथे कमवलेली प्रॉपर्टी तुम्हाला इथेच कामाला येईल, पण केलेला परमार्थ तो शेवटी सोबत घेऊन जाता येईल. म्हणून आयुष्यामध्ये भगवंताचं नामजप हा आपल्याकडून झाला पाहिजे. म्हणून आज विचार केला तर या ठिकाणी आपण जो नामसोहळा करतोय, नामयज्ञ करतोय, आज जे संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न करतोय. आज विचार केला तर श्री संत शिरोमणी या ठिकाणी सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आज विचार केला तर अतिशय महिला वर्ग जास्त आहेत, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. एकदा टाळ्या वाजवा बरं. त्याचबरोबर आमचे पुरुष वर्ग सुद्धा या ठिकाणी आलेत, तुमचंही मनापासून आभार. तुमच्यासाठी सुद्धा एकदा जे आलेत त्यांच्यासाठी टाळ्या. आणि विशेषत्वानं म्हणजे अतिशय सुंदर साथ गायक वृंदाने दिली, तुमचंही खरंच मनापासून आभार आहे. कारण विशेषत्वानं सांगायचं म्हणजे विषय असा की लेडीजच्या मागे साथ करायची म्हटलं तर जेंट्सला डबल पट्टीत म्हणावं लागतं. आणि त्या डबल पट्टीत म्हणताना त्रास बराच होत असतो, पण तरी सुद्धा तुम्ही जेवढं पुरेल तेवढं बिंबीच्या देठापासून तुमचं म्हणणं कळलं. साथ सुंदरशी देण्याचा प्रयत्न केला, तुमचंही मनापासून आभार. मध्ये बाबांनी चाल म्हटली पण बाबा मध्येच विक्षेप केला, त्याबद्दल तुमची ही क्षमा. त्याचबरोबर सर्वांचं मनापासून आभार. त्याचबरोबर विशेषत्वानं या ठिकाणी जे अध्यक्ष वृंद आहेत त्यांचंही मनापासून आभार. आपल्या सप्ताह कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते मारुती भाऊ सायकर असतील, त्याचबरोबर लोक असतील, त्यांचं मनापासून आभार. विशेषतः ग्रामस्थांचा आभार. आणि बऱ्याच जणांच्या अंतकरणामध्ये विचार असतो की ताई काही नावं मागे राहिली, पण विशेष होताना खरं सांगू का, माझी भेट आणि बाबांची भेट दिंडीमध्ये झाली होती. आणि असं म्हणतात की मोठ्या माणसाला लग्नात सुद्धा शुभ आशीर्वाद शेवटच दिला पाहिजे, बरोबर आहे का? म्हणून या ठिकाणी ज्यांचं मुलाचं सहकार्य आहे, जे आपल्या गुप्तनाथ मंदिरामधून जे दिंडी सोहळा आपल्या पंढरपुरापर्यंत घेऊन जातात, आज विशेषत्वानं म्हणजे आज 15 दिवस होऊन आजचा 16वा दिवस आहे, म्हणजे आज आळंदीची बारस आहे. विशेषत्वानं जी लोक पंढरपूरला जातात त्यांनी आळंदीला जावं हा नियम आहे. एवढंच की मोलाची एकादश आज विशेषत्वानं बारस आहे. म्हणून जो पंढरीचा सोहळा त्या ठिकाणी जात असतो, अतिशय मोलाचं मार्गदर्शन सगळ्यांना करतात. वारीचा सहभाग त्यांना त्या ठिकाणी लाभतो, सर्व लोकांना लाभतो. म्हणून बाबांचे मनापासून आभार व्यक्त करते. खरं तर त्यांच्या त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये जर माझं जाणं झालं नसतं, ते खूप आग्रहानं अचानक झालं, पण तिथेही अतिशय सुंदर वातावरण होतं आणि तिथेही चांगलं वाटलं. आणि आज विशेषत्व म्हणजे याही